नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये खरातला पोलीस कोठडीत देण्यापूर्वी नेमकं काय घडलं ते पाहूयात। अशोक खरातकडे सापडलेल्या वस्तूंची चौकशी बाकी आहे असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। तर आम्ही तपासात सहकार्य करत आहोत असं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय। खरातकडे 6.5 लाख आणि लॅपटॉप मिळालेला आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं, तशी माहिती दिली। न्यायालयातील आपण हा युक्तिवाद पाहतोय। आता कोणतीही कागदपत्र ताब्यात घेणं बाकी नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। खरातनं नरबळी दिलाय असा आरोप सरकारी वकिलांनी केला। युक्तिवादात हा आरोप केला। तपासात खरं खोटं होईल असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय, युक्तिवाद केलाय। अधिक तपासासाठी 7 दिवस पोलीस कोठडी द्यावी, या प्रकरणी अधिक तपास करता येईल, आर्थिक धागेदोरे सुद्धा तपासता येतील असं सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। तर खरातची कोठडी वाढवण्याची गरज नाही असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर यानंतर न्यायालयानं आजच्या सुनावणीवर आपला निकाल दिलेला आहे, तो पाहूयात। न्यायालय काय म्हटलंय तर अशोक खरात 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत असेल असं न्यायाधीशांनी म्हटलंय। दोन्हीकडचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिलाय।